पुढली बातमी आहे राहुल गांधी यांच्या संदर्भातली। काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावरती येत आहेत असं कळतंय। राहुल गांधी या दौऱ्यावेळी धारावीला भेट देतील। धारावीत काम करणारा लेदर कामगार जे आहेत त्या कामगारांशी ते संवाद साधणार आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना राहुल गांधी यांचा होणारा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। राहुल गांधी यांचा उद्या मुंबईत मुक्काम असल्यानं पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा होण्याची शक्यता आहे। आणि आता या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडींनंतर एक नजर आपण टाकूया 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या बातम्यांवरती। अगदी झटपट सुरुवात करूयात निफाडच्या बातमीने। निफाडच्या वडाळी सुकेणे कसबे सुकेणे भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वन विभाग जो आहे तो यशस्वी ठरलाय। ड्रोन कॅमेराने शोध घेतला असता बिबट्या गव्हाच्या शेतात दबा धरून बसल्याचं आढळलं। रायगड जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे। दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची झळ जास्त जाणवू लागली आहे। जिल्ह्यात वृक्षतोड आणि वणवा लावण्याचं प्रमाण वाढलं आणि यामुळे तापमानात वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जाते। परभणी शहरातील सर्वच प्रमुख रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले आहेत आणि या रस्त्यातून वाहन काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते। पालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला। आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील आत्महत्या केलेल्या मुलीने लिहिलेलं पत्र पोलिसांना मिळालं। या प्रकरणी एकलव्य मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक आणि वॉर्डन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जळगावच्या आसोदा शिवारात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांसह मजुरांवर मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यात 6 शेतमजूर जखमी झाले। जालन्यात कैलास बोराडे या युवकाला चटके देत अमानुष मारहाण करण्यात आली होती। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ बघितल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पीडित तरुणांशी फोनवरून संवाद साधत त्याला धीर दिला, तर उपचाराचा संपूर्ण खर्च करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। अचानक विजेचा दाब वाढल्यानं घरातील विद्युत उपकरणं जळाल्याची घटना महाड तालुक्यातील वेलखोले या गावात घडली आणि याबाबत ग्रामस्थांनी महावितरणकडे नुकसान भरपाईची मागणी केली। बँक ऑफ बडोदा खामगाव शाखेत शेतकऱ्याच्या अनुदानाचे पैसे कापल्यानं स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांनी बँक मॅनेजरना शिवीगाळ केली। या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले। संभाजीनगरमध्ये पोलीस स्टेशन समोर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याची हत्या करण्यात आल्याचं कळतंय आणि या घटनेनंतर तरुणाचे कुटुंबीय आक्रमक झाले। या प्रकरणी एका राजकीय पदाधिकाऱ्याला अटक करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर कुटुंबियांनी उपोषण केलं। दरम्यान पोलिसांच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। चंद्रपूरच्या कोरपणामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत पीक विमा कंपनीसोबत तक्रार निवारण सभेचं आयोजन करण्यात आलं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। पुण्यात महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं बंद पुकारण्यात आला। सुधारित वेतन श्रेणी या प्रमुख मागणी संदर्भात लेखी आश्वासन देऊनही अंमलबजावणी न झाल्यानं आंदोलन करण्यात आलं। कोकणातील शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून फाल्गुन पंचमीला पहिली होळी पेटल्यानं देवांच्या पालख्या भक्तांच्या भेटीला निघाल्या। कोकणवासियांना शिमगोत्सवाचे वेध लागले। आचरा समुद्रकिनारी कासव मित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना समुद्रात सोडून जीवदान दिलेलं आहे। कासवाच्या अंड्यातून जन्मलेल्या 110 कासव पिल्लांना अंगणवाडीतील मुलांच्या हस्ते समुद्री अधिवासात सोडण्यात आलं। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मोटेवाडी तलावातून शेकडो एकर जमीन ही ओलिताखाली येते। मात्र हा तलाव आत्ताच कोरडा ठाक पडल्यानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय। नागरी वस्तीतील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। बीडच्या वडवणी तालुक्यातील खवळट लिमगाव आकाशामध्ये 3 मोठे आवाज होऊन आकाशातून दगड कोसळले आणि यातील एक दगड भिकाजी अंबुरे यांच्या घरावर पडला। तसंच अन्य 2 दगड जे आहेत ते इतर शेतांमध्ये पडले, अशी माहिती गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे। यवतमाळच्या आर्णीमध्ये केवळ सर न म्हटल्यानं ठाणेदाराने एका युवकाला शिवीगाळ करत मारहाण केली आहे आणि या घटनेचा सीसीटीव्ही जे फुटेज आहे ते व्हायरल झालं। पुण्याच्या उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या छतावर चढत एका युवकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। अवैध धंद्याचं चित्रीकरण केलं म्हणून या युवकाला मारहाण करण्यात आली होती। दरम्यान पोलिसांनी तक्रारीची दखल न घेतल्यानं युवकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। संगमेश्वर पंचायत समिती बांधकाम विभागाचा अजब कारभार समोर आला। बांधकाम विभागाने चक्क एकाच ठिकाणी 3 पूल उभारलेले आहेत, मात्र नागरिकांची समस्या जैसे थेच राहिली आहे। नागरिकांना 10 किलोमीटरचा वळसा घालूनच प्रवास करावा लागतोय।
शहापूर तालुक्याच्या डोळखाम भागातून रात्रीच्या वेळी जनावरं चोरून घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला. पोलिसांकडून 8 जनावरांची सुटका करण्यात आली. निफाडच्या वडाळी कसबे सुकेणे भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. बिबट्याला पकडल्याचं कळताच गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. गोंदियाच्या हेमू कॉलनीत 11 जानेवारी 2024 रोजी दोघांनी माजी नगरसेवक लोकेश सुंदरलाल यादव यांच्यावर गोळीबार केला होता. दरम्यान या प्रकरणातील मास्टरमाइंड प्रशांत मेश्राम याला अखेर 14 महिन्यांनंतर अटक करण्यात पोलिसांनी यश आलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिला सौर कृषी प्रकल्प कार्यान्वित झाला असून शेकडो शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणं सुरू झालंय. राहुरी तालुक्यातील वांबोरी उपकेंद्रात हा महत्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला असून सोलारपासून निर्मिती झालेली तब्बल 2 मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. यवतमाळमध्ये 24 दिवसानंतर वाघिणीला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर यशस्वी उपचार करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. आता वेळ झाली की ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.